बाउल मध्ये 2-3 उभे चिरलेले कांदे घेऊन हाताने सुट्टे करून घेऊया। अंदाजानुसार मीठ टाकून कांदा चांगला कुस्करून घेऊया। त्याच अंदाजानुसार बेसन टाकूया। मंडळी, भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण ह्यात अजिबात पाणी घालायचे नाही। नंतर थोडा ओवा घालून मिक्स करून घेऊया। ओव्यामुळे भजीला थोडा वेगळा स्वाद येईल। आता गरम तेलात एक एक करून ही भजी सोडूया। गॅस थोडा आपण मिडियमच ठेवणार आहोत। ही भजी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे। अशी ही कुरकुरीत कांदा भजी तयार आहे। बरोबर लागणारी तळलेली मिरची सुद्धा बनवून घेऊया। गरम तेलात 2-3 मिरच्या तोडून फ्राय करूया। लक्ष असू द्या की करपणार नाही याची काळजी घ्या। आता आपण ह्या मिरच्या काढूया। थोडे मीठ घालून भजी बरोबर सर्व करूया। बटाटा भजीसाठी आपण बटाट्याचे पातळ काप काढणार आहोत। हे पाण्यात भिजवून ठेवणार आहोत। एका बाउल मध्ये बेसन, ओवा, चवीनुसार मीठ आणि थोडे थोडे पाणी घालून बेसनची पेस्ट बनवायची आहे। ही चांगली ढवळून घेऊया। आता भिजवलेले बटाट्याचे काप पाण्यातून बाहेर काढूया। हे काप बेसन पेस्ट मध्ये डीप करून तळून घेऊया। दोन्ही बाजूने परतून घ्यायचे आहेत।
भजी छान प्रकारे फुगली आहे, म्हणजे आता ही रेडी आहे. ही बटाटा भजी तुम्ही लाल चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता. अशाच खमंग रेसिपीसाठी खवय्ये तडकाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.